पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड झाली। उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मनसैनिक आक्रमक झाले आहेत। उद्धव ठाकरेंना ठाण्यात येऊ देणार नाही असं मनसैनिकांनी म्हटलंय। गडकरी रंगायतमध्ये राडा झालेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्या देखील फेकण्यात आल्यात। यावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या नेमक्या काय म्हणाल्या आहेत ऐकूयात। यांनी हे नाटक केलं हॉलच्या बाहेर, त्या सगळ्यांना मला प्रश्न पडतो कधी कधी, मग मराठवाड्यात काय झालं होतं तुम्हाला, विदर्भात काय झालं होतं, ठाण्यात बरं आठवलं हे ठाण्यात तुम्ही तुमच्या कंट्रोल सिच्युएशन मध्ये जिथे एकनाथ शिंदेची तुम्हाला मदत मिळू शकते, म्हणजे एक उपकंत्राटदार फ्रस्ट्रेट होतो आणि मुख्य कंत्राटदाराकडे तक्रार करतो। मुख्य कंत्राटदार उपकंत्राटदाराला सांगतो की ठीक आहे तू माझ्या इलाक्यामध्ये, अरे अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है, मजा तो तब है इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है। आम्ही काय त्यांच्यासारख्या लहान मुलांचे खेळ नाही ना, हे चालतंय दगड बिगड कोण मग काय मारायचं, हे चालत राहणार। इलेक्शन आला आता ते वातावरण खराब करायचा प्रयत्न करतात, आम्ही त्यांच्या याला बळी पडणार नाही। आम्ही आमच्या पद्धतीने काम करू, लोक आमच्या बरोबर आहे आणि महाराष्ट्रात आमची सत्ता येणार आहे, उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहे। ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि ते होईलच। आता छोटं मोठं काहीतरी अस्तित्व ठेवण्याकरता काहीतरी करावं लागेल ना। अस्तित्व आता संपत चाललेलं आहे, ते ठेवण्याकरता एक छोटं मोठं गोष्टी काहीतरी कराव्या लागणार ना। वर्षानुवर्ष आपण ज्या ठाण्यातल्या सापांना दूध पाजलं, त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो। पण लोकसभेत या सापांच्या शेपट्या फक्त वळवळत राहिल्या, विधानसभेत त्यांचे फणे ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।